नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आपण पाहत आहोत गुरुचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव. या शृंखलेमध्ये आज वृश्चिक रास आणि वृश्चिक लग्नांच्या जातकांची चर्चा. दिनांक 14 मे 2025 रोजी सर्वाधिक शुभ असलेला हा गुरुग्रह आपली सध्याची वृषभ राशी सोडून मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरु हा ग्रह एका राशीमध्ये साधारणतः 13 महिन्यांच्या कालखंडासाठी वास्तव्यास असतो, परंतु सध्याचा हा गुरु आपल्या अतिचार गतीत असल्याने हा सतत स्थित्यंतर करत असणारा दिसणार आहे. दिनांक 18 मे रोजी मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी हा गुरु आपल्या अतिचार गतीमुळे पुढील राशीत अर्थात कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. आणि त्यानंतर दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी हा गुरु कर्क राशीमध्ये वक्री अवस्थेत जाणार आहे. आणि त्यानंतर दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी हा गुरु वक्री अवस्थेत आपल्या मागील राशीत म्हणजे मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. आणि त्यानंतर दिनांक 11 मार्च 2026 रोजी हा गुरु पुन्हा मिथुन राशीमध्ये मार्गी होणार आहे. आणि असा मार्गी झालेला गुरु दिनांक 2 जून 2026 रोजी पुन्हा आपल्या पुढील राशीत म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. कर्क रास ही गुरुची उच्च रास आहे. असा हा गुरु वृश्चिक रास आणि वृश्चिक लग्नांच्या जातकांसाठी कसा व्यतीत होणार आहे याची ज्योतिषीय चर्चा आपण थोडक्यात पाहणार आहोत. जेव्हा गुरु, शनी, राहू, केतू यासारखे ग्रह राशी परिवर्तन करतात तेव्हा त्यांचे राशीफळ हे आपल्या जन्मराशीनुसार आणि लग्न राशीनुसार अशा दोनही राशीप्रमाणे पाहायचे असते. कारण हे ग्रह एका राशीमध्ये दीर्घकाल वास्तव्यासाठी असतात आणि त्यांची फळे देखील मानवी जीवनावर हे महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यास समर्थ असतात. गुरु हा कुंडलीमध्ये सर्वाधिक शुभ ग्रह असलेला ग्रह आहे. तसेच तो धनाचा, वैभवाचा, मानसन्मानाचा, त्याचबरोबर विद्याभ्यास, नोकरी, शिक्षण, वास्तू आणि त्याचबरोबर विवाह आणि संतती अशा सर्व शुभ घटनांचा कारक ग्रह आहे. गुरुचे अनुकूलत्व प्राप्त झाल्याशिवाय या गोष्टी मानवी आयुष्यात घडणे हे केवळ अशक्य असते. आणि म्हणून गुरुची अनुकूलता ही प्रत्येक शुभ कार्यासाठी आवश्यक असते. असा हा गुरु वृश्चिक राशीच्या जातकांसाठी द्वितीयेश आणि पंचमेश आहे. आणि गोचरीने तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. आणि अष्टम भावातून गोचर करत असलेल्या या गुरुची दृष्टी वृश्चिक रास आणि वृश्चिक लग्नांच्या जातकांसाठी व्ययभावावर म्हणजेच 12व्या भावावर, धनभावावर म्हणजेच द्वितीय भावावर आणि चतुर्थ भावावर म्हणजे सुखाच्या भावावर पडणार आहे. वृश्चिक रास आणि वृश्चिक लग्नांच्या जातकांसाठी भौतिक सुखापेक्षा पारमार्थिक गोष्टींकडे कल असलेला हा दिसून येत आहे. आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हा गुरु वृश्चिक रास आणि वृश्चिक लग्नांच्या जातकांना सहाय्यकारी ठरणार आहे. गुरुची दृष्टी ही अमृतमयी दृष्टी मानली जाते. अशा या गुरुची दृष्टीचे कोणते फळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे आता आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत. वृश्चिक रास आणि वृश्चिक लग्नांच्या जातकांनी योग्य मार्गाचा अवलंब करणे हे या काळात तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. अन्यथा भरकटण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे. कारण अष्टम भाव हा अवयोगाचा भाव आहे. कुंडलीमध्ये हा गूढतेचा भाव आहे. आणि त्याचबरोबर आध्यात्मिक ज्ञान किंवा गूढ ज्ञान किंवा साधना क्षेत्रात प्रगती करणाऱ्यांसाठी हा गुरु त्यांच्यासाठी अनुकूल असणार आहे. तसेच गहन विषयामध्ये जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरु अनुकूलत्व घेऊन येणार आहे. मनाची अंतरयात्रा करायला लावणारा असा हा गुरुचा गोचरीचा काळ वृश्चिक रास आणि वृश्चिक लग्नाच्या जातकांसाठी निर्माण झालेला आहे. जे जातक गुरुदीक्षा घेऊ इच्छितात त्यांना या कालखंडामध्ये गुरुची प्राप्ती होण्याससुद्धा हा गुरु त्यांना सहाय्यकारी ठरणार आहे. आणि आर्थिकदृष्ट्या विचार करता धनकारक असलेल्या गुरुची धनभावावर दृष्टी आहे. त्यामुळे ही एक चांगली स्थिती निर्माण झालेली आहे. जे वृश्चिक राशीचे जातक किंवा वृश्चिक लग्नाचे जातक पैतृक संपत्तीच्या विभाजन करण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. पैतृक संपत्तीचा लाभ होण्याचे संकेत हा गुरु त्यांच्यासाठी घेऊन येत आहे. अचानक धनलाभाचे योगसुद्धा वृश्चिक रास आणि वृश्चिक लग्नांच्या जातकांसाठी हे दिसून येत आहे. करिअरच्या दृष्टीने विचार करता सुद्धा नोकरीमध्ये पदोन्नती
आणि नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहे. व्यवसायामध्ये सावधतेने राहणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. भागीदारीतसुद्धा सतर्क राहून काम करणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि जे विद्यार्थी किंवा जे नोकरीमध्ये शोधकार्यात काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड सहाय्यकर ठरणारा असणार आहे. पारिवारिक सौख्याचा विचार करता पारिवारिक सौख्य हे चांगले असलेले दिसून येते आणि अचल संपत्तीचा लाभ हा सुद्धा तुम्हाला होताना दिसत आहे. कारण गुरुची दृष्टी ही तुमच्यासाठी द्वितीय भावावर सुद्धा पडत आहे. हा जसा धनाचा भाव आहे तसाच कुटुंबाचा देखील भाव आहे. आणि त्याचबरोबर दाम्पत्य जीवनसुद्धा वृश्चिक रास आणि वृश्चिक लग्नांच्या जातकांसाठी ठीकठाक असलेले दिसून येत आहे. एकंदरीत दाम्पत्य जीवनामध्ये ठीकठाक स्थिती ही दिसून येत आहे. तरीसुद्धा त्यांनी सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे. आणि स्वास्थ्याच्या दृष्टीने विचार करता तुमच्या चिंतेत वाढ करायला लावणारा हा कालखंड असू शकतो. आणि त्यासाठी तुम्ही तुमचे मानसिक स्वास्थ्य जपणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. कारण वृश्चिक राशीला सध्या शनी हा पंचमस्थ चालू आहे. त्यामुळे हा शनी तुम्हाला त्रास देणार आहे आणि त्यामुळे सुद्धा मानसिक स्वास्थ्य हे तुमचे बिघडताना दिसून येत आहे. आणि म्हणूनच आपोआपच अशा वेळी आध्यात्मिक गोष्टींकडे माणसाचे मन हे वळत असते. आणि म्हणून मानसिकदृष्ट्या सक्षम करायला लावणारा असा हा कालखंड वृश्चिक रास आणि वृश्चिक लग्नांच्या जातकांसाठी दिसून येत आहे. काही चांगले मिळवण्यासाठी काही गोष्टींचा त्यागही करावा लागतो. याचा अनुभव तुम्हाला या कालखंडात पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असलेला दिसून येतो. जे विद्यार्थी रिसर्च क्षेत्रामध्ये काम करतात किंवा जे डीप स्टडी करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलत्व आणि सफलता घेऊन येताना दिसत आहे. अभ्यासात मन एकाग्र करणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. आणि जे जातक साधनेच्या क्षेत्रामध्ये प्रगती करू इच्छितात त्यांच्यासाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण अत्यंत श्रेष्ठकर असे असणार आहे. एकंदरीत वृश्चिक रास आणि वृश्चिक लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण भौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक सुखाची महती पटवून देणारा असा असणार आहे. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु शुभस्थितीत आहे किंवा ज्यांना गुरुची महादशा सुरू आहे, गुरु जर कुंडलीमध्ये कारक आहे, अशावेळी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोनही क्षेत्रामध्ये तुम्हाला सफलता मिळवून देण्यास सक्षम आहे. परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु जर अशुभ स्थितीत असेल, गुरु हा जर कमकुवत असेल, तर अशावेळी गुरुचे हे शुभफळ मिळताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अशा जातकांनी या कालखंडामध्ये गुरुवारी दत्ताची उपासना किंवा श्रीहरी विष्णूंची उपासना फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रत्येक गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान हे सुद्धा दत्त मंदिरात करणे हे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी हरभऱ्याची डाळ, गूळ, पिवळे फूल, केवडा अगरबत्ती आणि यथाशक्ती दक्षिणा ही दत्त मंदिरात अर्पण करावी. त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुच्या बीजमंत्रांचा जप केल्यासही त्यांना हा लाभप्रद ठरू शकतो. गुरुचा बीजमंत्र हा ओम ब्रूम बृहस्पतये नमः असा आहे. या मंत्राचा संकल्पपूर्वक दररोज 1 माळ इतका जप केल्यास गुरुचे अशुभत्व कमी होण्यास त्यांना मदत मिळणार आहे. एकंदरीत वृश्चिक रास आणि वृश्चिक लग्नाच्या जातकांनी सजग राहा, शांत राहा, धीर गंभीर राहा आणि आपल्या अंतर्मनाची यात्रा करा. त्यामुळेच गुरुचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना लाभदायी ठरण्यास मदत मिळणार आहे. अशा रीतीने आज आपण गुरुचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेमध्ये वृश्चिक रास आणि वृश्चिक लग्नांच्या जातकांची चर्चा पाहिलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथे थांबूया. पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये धनुरास आणि धनु लग्नांच्या जातकांचे गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याची चर्चा घेऊ. तोपर्यंत नमस्कार.